मम्मींचं काम आवरून ते त्यांच्या कामाला लागल्या होत्या. इथं ना ते मातीचे ना बैल बनवत होते आणि माझे ना काहीच कामं झालेले नव्हते. तर नमस्कार मंडळी, आज आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता. तर मलाही उपवास होता, मम्मींनाही पण रेग्युलर उपवास आणि पप्पांना दत्ताचा उपवास होता. आणि घरातली काहीच कामं आवरलेली नव्हती. लिटरली जेवढे कामं मी 12-1 पर्यंत आवरते नेहमीचे, आज आहे ना स्वयंपाक नव्हता तरी पण तेवढाच उशीर झाला आणि स्पेशली नाश्ता पण नव्हता आज. आणि मला खूप भूक लागली होती. 12 वाजले. मग वीरलाही जेवू घातलं, त्याला झोपी लावलं, दिवसभर मस्त आराम केला आणि 4 वाजता मस्त अशी साडी वेअर केली आणि आता मला मांडायची होती पूजा. आता तसं पूजा तर मी दुपारीच मांडणार घेतली होती, पण आहे ना मला आमच्या नेबरनी सांगितलं की भर दुपारी ना पूजा नाही मांडू. मग 12 नंतर ते 4 पर्यंत. मग मी 4 नंतर पूजा मस्त मांडून घेतली फायनली. त्यानंतर पण मी नेमकी वीर उठून गेला. मग वीरलाही जेवू घातलं आणि त्याचे आज नखरे होतेच बरं का, पण तरी मी त्याला जेवू घातलं आणि मग त्यानंतर डाळ भाताचा कुकर लावून दिला, कारण मला त्यानंतर करायचं होतं कथापूजन. आता कथा वाचन केलं आणि त्यानंतर आहे ना मग घेतला स्वयंपाक करायला. मेथीची भाजी, डाळ भात, पोळी आणि गाजराचा हलवा असा मेनू बनवला होता मी. गाजराच्या हलव्यामध्ये ना एक गोष्ट कमी होती, ती म्हणजे दुधाची. वीरचे पप्पा आल्या होत्या, दूध टाकून पूर्ण कंप्लीट झाला असता. मग तरी पण तोपर्यंत मस्त ताट वाढलं, देवाला नैवेद्य दिला. मी असंच ताट वाढते आणि त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर तेच ताट आहे ना उपवास सोडायला देवाचा प्रसाद म्हणून घेत असते. तर तुमच्याकडे असं करतात का? कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.